नमस्कार भावी शिक्षकांनो. आज आपण बोलणार आहोत अहमदनगर जिल्ह्याबद्दल. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट मी अगदी स्पष्ट सांगतो. या भरतीत कट ऑफ किती लागेल हे आजच्या घडीला कोणीच सांगू शकत नाही आणि जागा किती येतील हे सुद्धा अजून कोणाला माहीत नाही. त्यामुळे इतकेच मेरिट लागेल किंवा इतक्याच जागा येतील या हवेतल्या गप्पा मी मारणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा रोस्टर तयार होईल तेव्हा चित्र स्पष्ट होईल. जर 2022च्या भरतीसारख्याच जागा ह्याही वेळी आल्या तर मात्र आपण नक्की सांगू शकतो की कट ऑफ कुठे कमी लागेल आणि कुठे जास्त जाऊ शकतो. सध्या आपण ही सिरीज यासाठी चालवत आहोत की नेमकं मागच्या भरतीत कोणत्या जिल्ह्यात कट ऑफ कमी लागला होता आणि या येणाऱ्या भरतीत जिथे कट ऑफ कमी लागू शकतो हे लॉजिक लावून आपल्याला प्रेफरन्स लिस्ट तयार करून ठेवायची आहे. आणि मी स्वतः एक अभियोग्यता धारक आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत खोटी माहिती दाखवून, तुम्हाला आशा दाखवून मला कोणताही व्हिडिओ बनवायचा नाही. जी काही सत्यता आहे तीच या चॅनलवर दाखवण्यात येईल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अहमदनगर जिल्ह्यामध्ये टोटल 216 जागा होत्या. त्यापैकी 143 भरल्या गेल्या. त्यामध्ये 1ली ते 5वी इंग्लिश मिडियमला 70 जागा होत्या, त्यापैकी 13 भरल्या गेल्या. 1ली ते 5वी मराठी मिडियमला 69 जागा होत्या, त्या 69ही भरल्या गेल्या. 6वी ते 8वी मॅथ्स सायन्स इंग्लिश मिडियमसाठी 19 जागा होत्या, त्यापैकी 6 भरल्या गेल्या. आणि 6वी ते 8वी मराठी मिडियमसाठी 58 जागा होत्या, त्यापैकी 55 भरल्या गेल्या. अशा प्रकारे टोटल 143 जागा भरल्या गेल्या आहेत पहिल्या राऊंडला. तर आता ह्या 143 जागा कोणत्या कास्टला किती जागा होत्या ते पाहूयात. चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला. आज आपण अहमदनगर झेडपीचा कट ऑफ पाहणार आहोत. प्रायमरी लेवल मीडियम मराठी जनरल 10 जागा होत्या, त्यापैकी 6 भरल्या गेल्या. 148चा कट ऑफ लागलेला आहे. जनरल वुमन 8 जागा होत्या, 8च्या 8ही भरल्या गेल्या. 138चा कट ऑफ लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन 4 जागा होत्या, त्यापैकी 1 भरली गेली. 118चा कट ऑफ लागलेला आहे. अंशकालीनच्या 3 जागा होत्या, 3च्या 3ही खाली राहिलेल्या आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड 1 जागा होती, तिचा 138चा कट ऑफ लागलेला आहे. अर्थक्वेक अफेक्टेडची 1 जागा होती, तिचा 115चा कट ऑफ लागलेला आहे. स्पोर्ट्समनची 1 जागा होती, 113चा कट ऑफ लागलेला आहे. PH ऑर्थो 1 जागा भरली गेलेली 164चा कट ऑफ लागलेला आहे. PH लो व्हिजन 1 जागा होती, 144चा कट ऑफ लागलेला आहे. PH डिफेन्स 2 जागा भरल्या गेल्यात, 120चा कट ऑफ लागलेला आहे. SC 16 जागा होत्या, त्यापैकी 15 भरल्या गेल्या, 116चा कट ऑफ लागलेला आहे. SC वुमन 16 जागा होत्या, 16च्या 16 भरल्या गेल्या, 111चा कट ऑफ लागलेला आहे. SC एक सर्व्हिसमॅन 8 जागा होत्या. अंशकालीन 5 जागा होत्या. प्रोजेक्ट अफेक्टेड 3 जागा होत्या. अर्थक्वेक अफेक्टेड 1 जागा होती. स्पोर्ट्समनच्या 3 जागा होत्या. या सर्व जागा खाली राहिलेल्या आहेत. PH लो व्हिजन 1 जागा भरली गेली, 160चा कट ऑफ लागलेला आहे. ST 35 जागा होत्या, 35ही भरल्या गेल्या, 97चा कट ऑफ लागलेला आहे. ST वुमन 31 जागा होत्या, 31 भरल्या गेल्या, 83चा कट ऑफ लागलेला आहे. नंतर ST एक सर्व्हिसमॅन अंशकालीन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, स्पोर्ट्समॅन या सर्व जागा खाली राहिलेल्या आहेत. त्यानंतर OBC 3 जागा होत्या, 2 भरल्या गेल्या, 143चा कट ऑफ लागलेला आहे. OBC वुमन 1 जागा होती, 1 भरली गेली, 147चा कट ऑफ लागलेला आहे. OBC एक सर्व्हिसमॅन 1 जागा होती, खाली राहिलेले आहेत. OBC PH लो व्हिजन 1 भरली गेली, 150चा कट ऑफ लागलेला आहे. EWS 9 जागा होत्या, त्यापैकी 6 भरल्या गेल्या, 129चा कट ऑफ लागलेला आहे. EWS वुमन 8 जागा होत्या, 8ही भरल्या गेल्या, 123चा कट ऑफ लागलेला आहे. EWS एक सर्व्हिसमॅन 4 जागा होत्या, 4ही खाली राहिलेल्या आहेत. EWS अंशकालीन 3 जागा होत्या, 3ही खाली राहिलेल्या आहेत. EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 1 जागा होती, ती भरली गेली, 136चा कट ऑफ लागलेला आहे. अर्थक्वेक अफेक्टेडची 1 जागा होती, 98चा कट ऑफ लागलेला आहे. स्पोर्ट्समनची 1 जागा होती, ती खाली राहिलेली आहे. PH ऑर्थो 1 जागा भरली गेलेली आहे, 120चा कट ऑफ लागलेला आहे. PH ID 1 जागा भरली गेली, 97चा कट ऑफ लागलेला आहे. एक्सटर्नल ऑर्फन 1 जागा भरली गेली, 119चा कट ऑफ लागलेला आहे. अशापैकी 216 पैकी 143 जागा भरल्या गेलेल्या आहेत. यापैकी उरलेल्या जागा हे पुढच्या राऊंडमध्ये भरल्या जात असतात. मी यूट्यूबवर रिअल आणि ऑथेंटिक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.